सर्वांच्या मानाचा तुला म्हटलं जाते ते विवाह शिरवाडकर यांना अर्थातच कुसुमाग्रज 27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999 हा काळ. तात्यासाहेब हे मराठी भाषेतील कवी, लेखक, नाटककार, न्यायाधीश नाशिक. काहीतरी कुठला तरी पास घ्या, तुमचा पास बी नसेल काय दरवर्षी तर वेगळं आहे. आता थोडे धावणं कारण काय आहे की त्याला गोष्टी करायची असतात. हा म्हटलं पुढे या ना तुम्ही असं म्हणजे आता तुम्ही थोडंसं मागे हो ना, मागे हो ना. मागच्यानं पण दिसायला पाहिजे ना. त्याच्यामुळे म्हटलं आदरणीय प्रमुख अतिथी श्री श्रीचंद दौलतराव जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक, परेड कमांडर नेहा दिलीप कोल्हेकर यांच्यासह निरीक्षण वाहनातून परेडच्या निरीक्षणासाठी निघालेले आहे. निरीक्षण वाहनाचे चालक म्हणून काम पाहत आहेत PC 434 दीपक आनंद टेकाणे. मान्यवर अतिथींचं आपल्या समोरून प्रस्थान होत आहे. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आवर्जून मान्यवर अतिथी 124व्या सत्राचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नाशिक श्रीचंद दौलतराव जगमलानी, मूळगाव अकोला. आणि आतापर्यंत सरांनी नागपूर, लातूर इथे काम केलेलं आहे. सिंधुदुर्ग, जळगाव आणि नाशिकला सध्या ते कार्यरत आहेत. असे आदरणीय जगमलानी सर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मुंबई, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर येथील न्यायिक अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक या ठिकाणी प्रमुख महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे हे प्रशस्त ग्राउंड 1 जुलै 1906 रोजी भांबुर्डा येथे पुणे आणि नंतर 4 जुलै 1909 नाशिक येथे स्थापन करण्यात आलेल्या सेंट्रल पोलीस ट्रेनिंग स्कूलचं रूपांतर 1960 मध्ये पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये होऊन पुढे 1990 मध्ये त्यात महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी असं नामांतर करण्यात आलं. 1946 आणि 47 या वर्षी प्रबोधिनीला शरीफ खान हे पहिले भारतीय प्राचार्य लाभले. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे जेथे भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र कॅडेटचे अधिकारी IPS त्यांना महाराष्ट्रातील किरकोळ कायदे आणि इतर सर्व ट्रेनिंग दिलं जातं. आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीमध्ये अनेक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलंय. त्यामध्ये मुख्यत्व करून वन विभाग, केंद्रीय आणि राज्य उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, मोटार परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अशा तसेच गोवा या निरीक्षकांना सुद्धा प्रशिक्षण दिलं गेलं आहे. विविध धर्म संप्रदायांचे आमचे वैज्ञानिक अधिकारी जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख देऊन उंच भरारी नभान देऊन प्रतिभाशाली बहुजनांचा वेलोदोर्गी चढतो आहे. रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहनभाला भरतो आहे. आपल्या स्नेहमय दृष्टीने आजच्या दीक्षांत संचलन सोहळ्याचे प्रमुख अतिथी श्री श्रीचंद दौलतराव जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक, परेडचं निरीक्षण करीत आहे. मान्यवर अतिथींनी परेडचं निरीक्षण करून पुन्हा एकदा त्यांचं मंचाकडे आगमन. करडी शिस्त असे खाकीची खाकीला नसतो जात धर्म, कायद्याचा वापर करूनही सुव्यवस्था नाही आत्मधर्म, खाकीमुळे सुखमय होते दिवाळी. मान्यवर अतिथींचं पुन्हा एकदा मंचाकडे आगमन. आजच्या या संचलनासाठी आदरणीय संचालक श्री राजेश कुमार साहेब, उपसंचालक संजय बारकुल साहेब, उपसंचालक डॉक्टर काकासाहेब डोळे साहेब, प्रदीप जाधव साहेब, संजय साळुंके साहेब, तसेच राखीव पोलीस निरीक्षक संतोष बावस्कर, महादेव खंडारे, शंकर जगवाळ, संतोष पाटील, विजय कदम, चतरसिंग सोळंकी, मधुकर प्रधान, कृष्णकांत परब,
राखीव पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब धादवड, अनिल रघुनाथ वासेकर, प्रकाश राठोड, पांडुरंग दगडे, सुनील कनोजिया, हरीश दायमा, काशीनाथ धुळे, संजय गावित, दिनेश सूर्यवंशी, सुरेखा मुरादे, द्राक्षायणी चौगुले, पूनम बनकर, रवी गंगावणे, निलेश गाड. उपस्थित सर्वांनी आसन ग्रहण करावं. राष्ट्रध्वज टोळीचं नेतृत्व करत आहे हरीश लीलाधर दायमा. सदस्य आहेत रोहित अजय पाटील, मेकॅनिकल इंजिनियर, जिल्हा सोलापूर 124 बॅचचे कॅप्टन, वीरेंद्र सिंग पोपट सिंग खंदाडे, निर्मल कुमार सूर्यकांत भोसले, जयदीप मधुकर सिंगटे, आंतरराष्ट्रीय रोईंग खेळाडू, भारतीय सेनेतून 4 वेळा प्रतिनिधित्व, नारायण जनार्दन श्रीरामे, सौरभ रामचंद्र साळुंके, MSc इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, जिल्हा सांगली. वाद्यवृंदाच्या स्तुतिगानावर देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन संचलनात सहभागी झालेल्या जवानांची विश्वसनीय पाऊल म्हणजे आजचे हे संचलन. शपथग्रहण सोहळा आणि ध्वज संचलनाची हे पूर्वतयारी. भारतीयांचे पंचप्राण फडके राष्ट्रदिशा, त्याच्यासाठी जगू मरो मनास लावू. पासवाले आहे ना, पासवाले ते यांना सोडणार आहे. राज गंगाधर राठोड हे राष्ट्रध्वज धारक आहेत. त्यांनी शिलाँग मेघालय येथे झालेल्या पोलीस ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर कोर्समध्ये स्वर्ण पदक प्राप्त केलं आहे. सहाय्यक कवायत निदेशक अमर अशोक सावंत हे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचा निशाण हाती घेऊन अभिमानाने मार्गक्रमण करीत आहेत. हिंद के जवान है, हिंद की है शान, हिंद के निशान को बुलंद हम किएचे, झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान, एक नाद गरजतो भारता, तुझा आम्हा अभिमान, हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशान. 3 रंग का नहीं है वस्त्र, यह ध्वज देश की शान, हर भारतीय के दिल का यही है स्वाभिमान. यही है गंगा, यही हिमालय, यही हिंद की जान, 3 रंग में रंगा
अपना हिंदुस्तान. 1990 साली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हे नामांकन झालं. त्यानंतर अकॅडमीचा ध्वज ठरवण्यात आला. पंचकोनी तारा आणि त्याच्या केंद्रस्थानी खूप समांतर वर्तुळात अभय दर्शवणारा उजवा हात, त्याच्या तळाशी सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीदवाक्य मध्यवर्ती ठेवून पुष्पचक्राच्या शीर्षस्थानी सत्यमेव जयते हे घोषवाक्य. असा हा सुंदर आमचा महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचा ध्वज आणि त्याच्या सोबत राष्ट्रध्वज हे दोन्ही ध्वज आता मध्यावर येतील आणि 124व्या सत्राचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न होईल. यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे आदरणीय संचालक राजेश कुमार साहेब कॅडेट्सला पद व कर्तव्याची शपथ देतील. मैं शपथ लेता हूं कि भारत के संविधान के प्रति एवं भारतीय पुलिस के आदर्शों के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति न्यायपूर्वक व्यवहार करते हुए अपने कर्तव्यों का निर्वहन करूंगा. महाराष्ट्र पोलीस दलाचा कार्यभार आपल्या शिरावरती घेण्याची ही शपथ आता घेतली आहे. घेतली शपथ आता कर्तव्य दक्ष पोलीस हो, कर्तव्याला जागू माणुसकी न मागू, जनतेचे रक्षक हो. घेतली शपथ आता कर्तव्य दक्ष पोलीस हो. हा ध्वज पोलिसांचा, हा ध्वज रक्षकांचा संदेश देत आहे नित्य ध्वज शांततेचा. आणि या आपल्या राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या ध्वजासमोर आज 124व्या सत्रानं शपथ ग्रहण केली आहे. अरे चालू होती पण काय म्हणतोय तू? मोबाईल लागतोय त्याला. यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचा ध्वज या मैदानातून प्रस्थान करणार आहे. त्यावेळेस आपण पुन्हा एकदा उभं राहावं ही विनंती. राष्ट्रध्वज टोळीला सन्मान देण्यासाठी कृपया पुन्हा सर्व उपस्थितांनी उभे राहावे व गणवेशधारी अधिकाऱ्यांनी ध्वजाला सॅल्यूट करून मानवंदना द्यावी. सर्वांनी उभं राहावं.
सत्र क्रमांक 124 दीक्षांत संचलन सोहळा. प्रथम तेजचल, नंतर धीरेचल आणि नंतर तेजचल मध्ये संचलन. 124व्या सत्रामध्ये आपण अतिशय सुंदर संचलन आता बघणार आहोत. त्याची ही पूर्वतयारी. जेवण बरे आपण बघता आहात 124व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या या सत्रामध्ये अतिशय सुंदर आता संचलनाला सुरुवात होतीये. कुणीही पालकांनी मित्रमंडळींनी पुढे येऊ नये हे लक्षात घ्या. कृपया सहकार्य करा. मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी कोणीही पुढे येऊ. सर्वांना विनंती आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना प्रेरणा द्यायची आहे. त्यांची एनर्जी वाढवायची आहे. लक्षात घ्या. सर्व नातेवाईक, मित्रमंडळ, निमंत्रित पाहुणे या सगळ्यांना विनंती आहे. सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षकांचं स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करावं. 150 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीचा जोखडात खितपत पडलेला भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी शौर्याची परिसीमा रक्त सांडले. प्रसंगी प्राणाचे बलिदान. स्वातंत्र्यवीरांच्या थोर बलिदानामुळे भारत देश स्वतंत्र. म्हणूनच आनंदाची उद्घाटन स्वातंत्र्य सावरकरांनी देशभक्तीच्या भावनेने रचलेले स्वातंत्र्याच्या प्रति स्तुतिगान. जय स्तुते श्री महामंगल शिवास्पदे शुभते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतामते. राष्ट्राचे चैतन्य मृत नीती संपदांची स्वतंत्रते भगवते श्रीमती राज्ञी त्यांची. हे अत्यंत पवित्र अशा चांगल्या गोष्टी देणाऱ्या देवी स्वतंत्रते तुझा जय असो. तुला मी वंदन करतो. तू राष्ट्राचे सुमंत चैतन्य आहेस. संपत्तीची गंगे आहेस. तू त्यांची वैभवशाली राणी आहेस. पारतंत्र्याच्या आकाशात चमचमत राणी सागरिकेच्या कालांच्या फुलावर किंवा फुलांच्या गाळावर जी राज्य तू सूर्याचं तेज आणि समुद्राचे गांभीर्य आहेस. तू पारतंत्र्याचे ग्रहण नाहीसे करणारी स्थिती आहेस. मोक्ष आणि मुक्ती ही वेदामध्ये तुला दिली गेलेली तुझीच रूपे आहे. तुला योगी लोक परब्रह्म म्हणतात. जे जे उत्तम उन्नत आहे ते महान आणि मधुर आहे आणि हे सगळे तुझे सहकारी होतात. हे अधम लोकांच्या रक्ताने माखलेले आणि सज्जनाने बुजलेल्या स्वतंत्रते देवी तुझ्यासाठी जे मरण येईल ते जीवन असेल, तर तुझ्याशिवाय जे जगणे होईल ते मरण असेल. तुला सगळे चराचर शरण मिळेल. जय स्तुते श्री महान मंगल शिवास्पदे शुभते. अतिशय सुंदर अशा बँड पथकाच्या या संगीतावर हे पदसंचलन नाशिक शहर पोलीस बँड पथकाचं नेतृत्व करीत आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवीदास नारायण गुजर. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस बँड पथकाचं नेतृत्व करत आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री संजय रामनाथ गुजर. धुळे जिल्हा पोलीस बँड पथकाचं नेतृत्व करत आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष बेगम शिंदे. आपल्याला या बँड पथकात वाद्य आहे, ट्रम्पेट आहे, हनुमान के शराब लेके तीर बनके भंडार है. या संचलनात सहभागी ईश्वर सुनील बेर, अहिल्यानगर, BSc फिजिक्स, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, LLB. धनुर्विद्यालयात 23 राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्पर्धेत 18 गोल्ड, 19 सिल्वर, 16 ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवलेले आहेत. महाराष्ट्रातील सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत स्वतःच्या नावे रेकॉर्ड महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार 2016. सागर मोहन चौहान, BA हिस्ट्री, LLB. धनुर्विद्यालयात क्रीडा प्रकारामध्ये 6 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग. 1 सुवर्ण, 1 रौप्य, 2 ब्रॉन्झ. राज्यस्तरावर 15 सुवर्ण, 11 रौप्य, 10 ब्रॉन्झ. महिला पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस दलाच्या रणरागिण्या यांच्यामध्ये आहे देशासाठी आत्मबलिदान करण्याची तयारी. संकटांना सामोरं जाण्याची तत्परता. मनगडावर असलेला विश्वासरूपी सामर्थ्य. आदरणीय प्रमुख यांना तेजमध्ये शानदार सलामी. प्लाटून नंबर 2
मंचाच्या दिशेने प्लाटून कमांडर शैलेश शशिकांत गोकुळ बी कॉम्प्युटर सायन्स सुपर नंबर क्रांती मारुती पवार 2016 साली सोलापूर ग्रामीण येथे पोलीस शिपाई पदावर होते. पोलीस कोर्टाने त्यांनी ऑब्झर्वेशन गोल्ड मेडल AIPDF साठी निवड MA BA 124व्या सत्रात हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक हा सुसज्ज तरुण ठेवण्याचा अधिकारी मान्यता अधिकारी जनरक्षणासाठी नव्या क्रमाने बाहेर पडतात. या पोलीस निरीक्षकांच्या दीक्षांत संचलनानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अधिकाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. सुरक्षित अधिक भयमुक्त होणार आहे याची जनसामान्यांची मैं तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश हंस के सह जाने को सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को मैं बनी एक सच्ची माटी हूँ मैं खाकी प्लाटून नंबर 6 यांच्यामध्ये सलामी मंचाच्या दिशेने प्लाटून कमांडर सागर तुळशीराम भगत सुपर नंबर सचिन नवनाथ 2012 साली पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर होते. मार्कर हे अभिजित चंद्रशेखर राजा. प्लाटून नंबर 7 यांच्यामध्ये सलामी मंचाच्या दिशेने प्लाटून कमांडर कृष्णा सुभाष BSc मॅथमॅटिक्स सुपर नंबर विक्रम कोसारी काळे. मार्कर हे उद्धव गोपालकर पिटोर. परत एकदा मंचा समोरून सर्व प्लाटून ते क्षणमध्ये संचलन करत मान्यवरांना स्वागत देतात जात आहे. निखिला चल मैदाने सिंहाताने हाथ मिलाते पाप बढ़ाते कदम उठाते बाने सर्व रोशनी के तमन्ना तुम्हारे दिल में है देखना है और जीना बाजुए फांसी करना है तुझी चेतना मनात बाळगून अखंडपणे यशाच्या मार्गावर पुढे आणि पुढे जाणार हे पदसंचलन अभिमान दादावर असंच आहे. सलामी मंचाच्या दिशेने प्लाटून कमांडर विवेक संजय वायकर 2018 साली सायकलिंग आशियाई स्पर्धेत सहभाग. सायकलिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर 15 वेळा सहभाग. 3 सुवर्ण पदके 5 रौप्य पदके. कर्तव्यनिष्ठतेची चेतना मुलात बाळगून अखंडपणे यशाच्या मार्गावर पुढे चालणारे आमचे हे सर्व प्रशिक्षणार्थी लक्ष्य ना ओझार हो पाए कदम मिलाकर चल मंजिल तेरे कदम चुमेगी आश नहीं होकर कदम कदम बढ़ाएगा खुशी के गीत गाएगा ये गोमती है जिंदगी धोख देता है मैं सागर से भी भरा हूँ तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तू मुझको कब तक नव्या उमेदीनं हे तेज क्षणमध्ये संचलन आपण बघत आहात. अनेक गाण्यांवर आमच्या बँड पथकाने हे सुरेख संगीत आपल्याला रंगवलं आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम भूले के उसकी ये गुलसिता हमारा अशा अनेक चांगल्या गाण्यांवर आपण हे पदसंचलन संचलनात गणेश जितेंद्र आणि अहिल्यानगर ऑलिम्पिक वर्षिक गेम्स सिल्वर मेडल जूनियर एशियन चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडल MSP 2024 जुडो सिल्वर मेडल वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स सिलेक्शन ट्रायल सिल्वर मेडल ब्लॅक बेल्ट जुडो अंतर्गतांचे मान भावनांचा शब्दांचा ओघ आणि त्याच्या जोडीला दुर्दम शावा हे जीवन काव्यच आपल्या समोर संचलनाच्या रूपाने सादर होतात. परेडचं नेतृत्व करत आहे महिला पोलीस उपनिरीक्षक नेहादिनी कोंडेकर. सेकंड इन कमांड कृष्णा भोसले खेमकर. 124व्या प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षकांच्या सत्राचे हे धीरेचंद संचलन अतिशय सुंदर हा देखावा प्रत्येक चालीमध्ये आपला आत्मविश्वास हे घेतलेलं गुरुकुलाचं शिक्षण आपल्याला त्याची मिळते आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं समोरून स्वागत करायचं आहे. प्लाटून परेड नेतृत्व नूतन परशुराम जाधव BSc बायोटेक्नॉलॉजी. सुपर नंबर गायत्री पांडुरंग चव्हाण. शालेय जीवनात आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे या प्रकारात 6 पदके प्राप्त. कृषी विस्तार शिक्षण या विषयातून महात्मा फुले कृषी विद्यापीठातून PhD इंटरनॅशनल जर्नल्समधून रिसर्च पेपर पब्लिश. मार्कर आहेत प्रियंका शिवाजी कारंडे. 2022 साली महाराष्ट्र शासन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सायकलपटू B इकॉनॉमिक्स. प्लाटून नंबर 2 नेतृत्व करत आहे शैलेश शशिकांत गोकुळ B कॉम्प्युटर सायन्स. प्लॅटून क्रमांक 2
सुपर न्यूमररी आहे मनीषा महादेव कॉम्प्युटर सायन्स मार्कर आहे शीतल राजकुमार चिल्ले राज्यस्तरीय कबड्डी BA हिस्ट्री महाराष्ट्राच्या शौर्याची आणि सामर्थ्याची परंपरा सत्र क्रमांक 124 620 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक महिला 210 आणि 410 पुरुष अतिशय सुंदर 12 महिन्यांचे प्रशिक्षण आणि आजचे हे पदसंचलन प्लाटून क्रमांक 5 मंचासमोरून प्रस्थान करतात अभय अशोक पेरी LLB यांनी आता प्लाटून 5 पुढे सलामी करून पुढे चालत आहेत सुपर न्यूमरी आहेत सुनील अण्णासाहेब बोर्डे आणि मार्कर गौरव गुलाब मालुसरे यांनी BSc आग्री केलेले आहे आणि सुपर न्यूमरी सुनील बोर्डे यांनी MA पॉलिटिकल सायन्स केले आहे प्लाटून नंबर 6 प्लाटून कमांडर सागर परशुराम दगड हिस्ट्री अहिल्या सुपर न्यूमररी सचिन नाथ हिंदे 2012 साली पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर इतिहास BA पॉलिटिकल सायन्स मार्कर आहे अभिजित चंद्रशेखर राजपूत 2013 साली भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार खेळामध्ये 18 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग BSc झुलॉजी MA पॉलिटिकल सायन्स प्लाटून 6-7 आपल्या समोरात प्रस्थान करत आहे प्लाटून कमांडर आहे कृष्णा सुभाष ठाकरे यांनी BSc मॅथमॅटिक्स केलेले आहे सुपर न्यूमरी आहेत विक्रम ओझाजी काळे यांनी BA इकॉनॉमिक्स केले आहे आणि मार्कर आहे उद्धव शंकर पोखरकर यांनी BCom हे शिक्षण पूर्ण केले प्लाटून नंबर 8 धीरज शर्मा हे सराय मंचाचे दिशे प्लाटून कमांडर विशाल ईश्वरपूर कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट किक बॉक्सिंग बेसबॉल या खेळात राज्यस्तरावर सुवर्णपदक BE इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन सुपर न्यूमररी साईनाथ रामधन काकरवाल BA मार्कर आहे सागर ज्योती देवरे BA सायकोलॉजी आदरणीय गणपती यांना धीरज शर्मा शानदार सलाम धीरेचलमधलं हे उत्कृष्ट संचलन प्रत्येक पावलामध्ये एक ऊर्जा एक प्रेरणा आपल्याला दिसते आहे प्लाटून नंबर 9 प्लाटून कमांडर ओमकार अशोकराव नाईक BA हिस्ट्री डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग अहिल्या सुपर न्यूमररी विनायक दगडूराव डिग्री अँड डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मार्कर आहे निशांत शिवमूर्ती पवार BA इंग्लिश छत्रपती कॉलेज सातारा आदरणीय प्रमुख अतिथी यांना शानदार सलाम प्लाटून क्रमांक 10 प्लाटून कमांडर विवेक संजय पायकर यांनी निवृत्त साली सायकलिंग आशिया स्पर्धेत आणि या प्रकारात राष्ट्रीय स्तरावर 15 वेळा सहभाग नोंदवून 3 सुवर्ण पदक आणि 5 रौप्य पदके प्राप्त केली आहेत राष्ट्रीय सायकलिंग 2024 च्या स्पर्धेमध्ये पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांना त्यांची निवड झाली सुपर न्यूमरी दीपक भागवत आणि मार्कर बाळासाहेब कुंभार प्लाटून नंबर 11 प्लाटून कमांडर सचिन विश्वासराव गायकवाड BA सुपर न्यूमररी प्रशांत अशोक भोग BA मेकॅनिकल मार्कर आहे तुषार दिलीप गवणे 12वी पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे पूर्ण केले आहे BCom इकॉनॉमिक्स बेहतरीन मार्ची आदरणीय प्रमुख अतिथी श्री श्रीचंद दौलतराम जगमलाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक यांना शानदार सलाम प्लाटून नंबर 12 सलामी मंचाचे दिशे प्लाटून कमांडर अनिकेत गुरुदास खोपडे BSc केमिस्ट्री सुपर न्यूमररी प्रशांतराज सोपानराव जाधव BA मेकॅनिकल त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्था फलटण येथे झालेले आहे मार्कर आहे ऋषिकेश संगीता परदेशी BA मेकॅनिकल परफेक्ट एनर्जी परफेक्ट मार्चिंग परफेक्ट पिक्चर बेहतरीन मार्चिंग का प्रदर्शन तूच घडवणार आहेस तुझ्या आयुष्याला जर स्वतःवरचा विश्वास खंबीर तूच दाखवून द्यायच्या या जगाला तुझं मन आणि अस्तित्व तुझंच पवित्र मंदिर आहे या पदसंचलनात आपल्याला पाहायला मिळतं निर्धार समर्पण प्रबळ इच्छाशक्ती 12 महिन्याच्या या खडतर प्रशिक्षणात शिकवण्यात आलेली शिस्त आणि संयम संपूर्ण आयुष्यभर प्रत्यक्ष काम करताना यांना उपयोगी पडणार आहे महाराष्ट्रातील अनेक लढवेळे घडवणारे ही पवित्र वास्तू आणि ज्ञान म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी
मागे येणार आहे येतो तो मागे इकडं हो ना तो मागे निखिल व्हिडिओ शूटिंग करतो ना तू आणि आता सुरू झालेले आहेत एक क्षणमध्ये संच चिरा चिरा हा गडवावा वनस्पतीचा गडवावा अज्ञानी तो वडवावा हे वाक्याचे सागरे सत्य शिवा होणे सुंदर त्यागाला या नाव असे पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे त्या छायेतील मंदिर सत्य शिवा होणे सुंदर त्या ज्ञानमंदिरा विनयशीलता अज्ञानता निष्ठा एकात्मता सहनशीलता धैर्य संयम कठोरता याचे धडे दिले जातात आणि या संचलनामध्ये या प्रत्येक गुणांचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या पदसंचलनातून देत आहे राखड देश दखल देश दगडांच्याही देश कोमल देश नाजूक देश फुलांच्याही देश प्रणाम माझा गोवा श्री महाराष्ट्र देश संपूर्ण हिंदुस्थानचं प्रतिबिंब जिथे उमटलं मोठ्या कणाची माणसं जिथे निर्माण झाली भारत मातेला पारतंत्र्याच्या वेडीतून सोडवण्यासाठी मुक्त करण्यासाठी आपले जीवन पणाला धरणारी शक्ती जिथे उत्पन्न तो हा महाराष्ट्र छत्रपती शिवप्रभूंचा लोकमान्य टिळकांचा समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा राजर्षी शाहू महाराज क्रांतिकारकांचा आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांचा स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचणारा महात्मा फुलेंचा समाजाला जागृत करणाऱ्या ज्ञानोबा तुकाराम एकनाथ नामदेव जनावय या संतांचा आणि संविधान लिहिणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या संचलनात सहभागी आहे प्रियंका प्रकाश काळे बुलढाणा 2 वेळा सब ज्युनियर नॅशनल 2 ज्युनियर नॅशनल गेम्स मेडलिस्ट 5 वेळा सिनियर नॅशनल 1 वेळा सर्कल कबड्डी नॅशनल 3 वेळा इंटर सिनियर कलर कोर्ट होल्डर 5 वेळा नॅशनल टीमचे प्रधानपद 4 सिल्वर 1 गोल्ड पंखात बळसे तर भरारी आता दूर नाही मनात असेल आकांक्षा तर क्षितिज आता दूर नाही अतिशय सुंदर असं हे संचलन आणि त्याच्याबरोबरच राष्ट्रासाठी राष्ट्रासाठी संचलनामध्ये आपला होता एक प्रगळ आत्मविश्वास जणू देखील आपल्या पदसंचलनामध्ये सर्वांना सांगत आहे हमको मिटा सके जमाने में गम नहीं क्योंकि हम हैं हम किसी से कम नहीं आणि या बँडच्या तालावर संचलनात सहभागी झालेले सर्व गाठी ते सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक ते क्षणमध्ये मार्गक्रमण करत आहेत तूच उडवणार आहेस तुझा आयुष्य जर स्वतःवरचा विश्वास खंबीर आहे तूच दाखवून द्यायचे या जगाला तुझं मन आणि अस्तित्व खरंच एक पवित्र मंदिर आहे या पदसंचलनात पाहायला मिळतोय निर्धार समर्पण आणि प्रबळ इच्छाशक्ती निकला हिंद के महापुरुष वक्त की बात बढ़ना है आगे सबसे बढ़ना है जीवन में जरूर तुषार कांचन पुष्पराव नवले अहिल्यानगर ॲथलेटिक्समध्ये 1 राज्यस्तरीय सहभाग MSP 2023 खो खो सिल्वर मेडल अंडर 19 पुणे विभागीय शाळेमध्ये 5 किलोमीटर क्रॉस कंट्री गोल्ड मेडल बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग महाराष्ट्र पोलिसांचा आपला वेगळा मान जगाच्या नकाशावर उत्तुंग असतात तपासाची पद्धत चिकाटी माहिती शौर्य आणि जबरदस्त आत्मविश्वास असं हे महाराष्ट्र पोलीस सांगतात हातात शस्त्र नसतानाही प्राणाची आहुती देऊन दहशतवाद्यास नामोहरण करणारा शहीद तुकाराम मोहळेंसारखे मर्यादेच्या कडेकपाऱ्यात असंख्य शिपाई देश हा देव माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा असं म्हणणारे आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अतिशय सुंदर हे ते क्षणमधलं संचलन आपण आता पाहिलेलं आहे
पारितोषिक वितरण आणि समीक्षा क्रमची तयारी. यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे माननीय संचालक राजेश कुमार सर यांना मी विनंती करते की त्यांनी अहवाल वाचन करावं. आजच्या दीक्षांत संचालन समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय श्री श्रीचंद जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक, सन्माननीय आमंत्रित गणमान्य व्यक्ती, वरिष्ठ अधिकारीगण, शिक्षणार्थींचे पालक, प्रशिक्षण अधिकारी तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, आपण सर्वांचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत समारंभासाठी मी मनपूर्वक स्वागत करतो. सत्र क्रमांक 124 मध्ये 410 पुरुष व 210 महिला प्रशिक्षणार्थी आहे. या सत्रामध्ये प्रशिक्षणार्थींचा शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला असता पदव्युत्तर 44, पदवीधर 468 व अभ्यांतरिक पदवीधर 108 प्रशिक्षणार्थी आहे. तसेच वयाचा आढावा घेतला असता बहुतांशी प्रशिक्षणार्थी हे 28 ते 30 वयोगटातील आहेत व त्यांचे सरासरी वय 29 वर्ष आहे. तसेच त्यांचे अधिवासाचा आढावा घेतला असता मराठवाड्यातील 142 प्रशिक्षणार्थी, पश्चिम महाराष्ट्रातील 264, कोकणातील 15, विदर्भातील 70 व उत्तर महाराष्ट्रातील 129 प्रशिक्षणार्थी या परेडमध्ये समाविष्ट आहेत. या सत्राचे मूलभूत प्रशिक्षण हे दिनांक 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाले. प्रशिक्षण दरम्यान आंतरवर्गामध्ये विधिशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे व न्यायवेधक शास्त्र इत्यादी विषय शिकवून अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला. मुख्यतः गुन्ह्यातील बारकावे समजून तपासामधील चुका टाळण्यासाठी विविध केस स्टडीचा वापर करण्यात आला. प्रशिक्षण दरम्यान त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. गंभीर गुन्ह्याचे सिम्युलेशन दाखवून प्रशिक्षण देण्यात आले. गुन्ह्यात आरोपीवर अपराध सिद्ध होऊन शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून तपास कसा करावा, कायद्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा यावर भर देण्यात आला. तसेच नियमित प्रशिक्षणाव्यतिरिक्त जेंडर सेन्सिटायझेशन, नार्कोटिक्स इत्यादी विषयावर अनुभवी व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अनेक सेवानिवृत्त अनुभवी अधिकारी, कार्यरत वरिष्ठ अधिकारी व विविध तज्ञ यांनी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले. पोलीस सेवेबाबत समर्पित भावनेने काम कसे करावे याचे मूलमंत्र देण्यात आले. याप्रमाणेच सहाय्य वर्गाचे प्रशिक्षण सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. पोलीस दलात कार्यरत असताना शारीरिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना निपुण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.